विषय करून 50 लोक गोळा करणं हे त्यांचं चालू आहे आणि अशा प्रकारे हा विषय होता। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी तिजोरीच्या चाव्यांवर एक वक्तव्य केलं होतं जे चांगलंच चर्चेत आलेलं होतं, ज्याच्यामध्ये मित्रपक्षांसोबतच विरोधकांनी देखील त्यांच्यावर टीका केली होती आणि त्यानंतर आता अजित पवारांनी याच संदर्भात सारवासारव केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। भावनेच्या भरात आपण बोलून गेलो, कुणाचं काही नसतं असं अजित पवारांनी यावेळी म्हटलेलं आहे। कधी कधी आपलेपणाने घरचेपणाने माझं कुटुंब म्हणून मी काही गोष्टी बोलून जातो, नाही असं नाही, पण लगेचच त्याचा इतका प्रोपोगंडा करतात की एकदा मी काय बोलतो लगेच दुसऱ्यांनी काय अजित पवारांची मालकी आहे का, अजित पवारांच्या घरचं तिजोरी आहे का, चावी त्यांच्याकडे का। मग दुसऱ्यांनी म्हणायचं अरे चावी त्यांच्याकडे असली तर तिजोरी कुठे ठेवायची ते आमच्या हातात आहे। अरे होय बाबा, सगळं सगळ्यांच्या हातात आहे, पण ते नको, आपल्याला आपला विकास कसा करायचा। आता बातमी येते परळीमधून। परळीमध्ये नगर परिषद प्रचारासाठी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे चांगलेच आक्रमक आहेत आणि पुढे येऊन ते प्रचार करतायत, अतिशय हिरिरीने प्रचार करतायत आणि यावेळी त्यांनी काही आरोपही केलेले बघायला मिळतात। त्यांनी भावनिक साथ घातली आणि आरोपही केले। फक्त राजकारण नव्हे तर मला संपवण्याचा डाव आहे असं धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे। तसंच ज्या लोकांनी परळी बदनाम केली त्यांना उत्तर देण्यासाठी निवडणूक आहे असंही धनंजय मुंडेंनी म्हटलं। तर धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर अंजली दमानी यांनी त्यांच्यावर टीका केली। ये धनंजय मुंडे महाराष्ट्र में जा रहा, कितने लोग मेरे पीछे लगे बाबा, सिर्फ मैंने राजनीति में खत्म होने के लिए पीछे नहीं लगे, मैंने इस दुनिया में नहीं रहना इस कदर वो मेरे पीछे लगे। उस समय क्या आप मेरा साथ छोड़ोगे या मेरे पीछे साथ खड़े रहोगे? कोण त्यांना आयुष्यातनं संपवणार आहे? त्यांची कृत्य जी त्यांनी केली, ज्या त्यांनी कराडसारख्या लोकांना, त्या गुंडांना, टोळ्यांना ज्यांना त्यांनी साथ दिली, त्याच्यामुळे आज त्यांच्या विरुद्ध लढावं लागलं। ते कोणी एका व्यक्तीविरुद्ध नव्हतं, तर त्यांच्या त्या प्रवृत्ती विरुद्ध होतं, ज्याच्यामुळे आज त्यांना त्यांचं मंत्रिपद सोडावं लागलं। त्याच्यात भावनिक साथ कसली आली त्याच्यात? आता बातमी येते भुसावळमधून। भुसावळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचं एक वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे। त्यांनी मतदान करण्याचं आवाहन करताना थेट कमळालाच मतदान करा असं आवाहन केलं आणि